जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नाशिकमध्ये आहो आणि नाशिकमध्ये जे आहे एक संगदान आणि भोजनदानाचा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खूप असं भव्य असं या ठिकाणी दीक्षाभूमीसारखा स्तूप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे संघ रत्न भंते यांच्या माध्यमातून. आता आम्ही तुम्हाला ही एक दाखवत आहे. या ठिकाणी सगळ्या बौद्ध उपासिका उपासक या ठिकाणी हातामध्ये पुष्प घेऊन या ठिकाणी उभे आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी आहे भंते विनाचार्य येणार आहे आणि भंते विनाचार्य यांच्या मार्फत जो आहे संगदानाचा कार्यक्रम होणार आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी जी आहे संपूर्ण जे आहे बौद्ध उपासक उपासिका हातामध्ये पुष्प घेऊन या ठिकाणी उभे आहेत आणि हे दृश्य मी तुम्हाला नाशिक शहरामधून मी तुम्हाला दाखवतो आहे. अत्यंत खूप सुंदर असं एक वातावरण या ठिकाणी आहे. बुद्ध लेणीच्या पायथ्याशी जे आहे एक बुद्ध विहार भव्य बुद्ध विहार उभारण्यात आलेलं आहे. 5 एकर जागेमध्ये ते विहार आहे आणि आज जे आहे त्या ठिकाणी जे आहे संगदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण बघू शकता उपासिका या ठिकाणी हातामध्ये पुष्प घेऊन या ठिकाणी येथे उभे आहे. हे बघू शकता उपासिका स्वागतासाठी उभे आहे. यांना पण विचारून घेऊया आपण. काकू कोणाच्या स्वागतासाठी उभे आहे तिथे? भंतेजींचं. कोणते भंतेजी येणार आहेत? ज्ञान भंतेजी. अच्छा भंते विनाचार्यजी. भंते विनाचार्य. हां चला ठीक आहे हे बघू शकता. म्हणजे देश विदेशातून जे आहे या ठिकाणी भंतेजी आलेले आहेत ते मी तुम्हाला संपूर्ण भंतेजीसुद्धा दाखवणारच. बघू शकता असं संपूर्ण हातामध्ये पुष्प घेऊन जे आहे सर्व महिला आणि उपासिका उपासक त्या ठिकाणी आणि आता माझ्या पाठीमागं बघू शकता अशी भव्य अशी मोठी जी आहे भंतेजींची रांग आहे आणि सगळं व्यवस्थित पद्धतीने जे आहे इथून जे आहे भंते विनाचार्याचं स्वागत करणार आहे. पण एकंदरीतच मी तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण रॅली जे आहे ते पूर्ण हे दाखवण्याचं बघू शकता तुम्ही. आता हे भंतेजी आहेत या ठिकाणावरून ते स्तूपाकडे जातील. बघू शकता मोठ्या प्रमाणात भंतेजी या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून तर आलेच पण काही देश विदेशातून सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. आपण बघू शकता आता हे भंतेजी बघू शकता तुम्ही या ठिकाणी. नक्कीच हे जे भंतेजी आहे हे विदेशातून आलेले भंतेजी आहे. हे संपूर्ण मी तुम्हाला भंतेजी दाखवतो आहे आणि खूप अशी मोठी एक रांग आहे कारण संगदानाचा कार्यक्रम या ठिकाणी नाशिक शहरात होताना दिसत आहे. आणि काही वेळातच जे आहे जे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जे लढा देत आहे भंते विनाचार्य ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण बघू शकता हे संपूर्ण जे भिक्षुक आणि आपल्याला इथे नाशिक शहरामध्ये दिसत आहे. तर नक्कीच एक आनंददायी वातावरण आहे या ठिकाणी आणि संगदानाचा कार्यक्रम होणार आहे. काही भंतेजी वंदामी जय भीम. हिंदी आता है? हिंदी हाँ आता है ना. हिंदी आता है. कहाँ से आए आप? अरुणाचल से. अरुणाचल से आए हैं. कितना लोग अरुणाचल से आए? पता नहीं मुझे कितने लोग हैं अभी. आप कब आए अरुणाचल से इधर? 3 साल होने को आ रहे हैं अभी. अच्छा आप कहाँ रहते फिर? यहीं नासिक में? नहीं औरंगाबाद में. अच्छा औरंगाबाद से. ये तमाम सारे भंतेजी औरंगाबाद से आए क्या? हम उधर से 36 ऐसे कुछ लोग आए हैं. अच्छा अरुणाचलवरून सुद्धा एक भंतेजी या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता आता हे भंतेजी संपूर्ण भंतेजी निघालेले आहे स्तूपाकडे. त्यांचं स्वागत या ठिकाणी करताना आपल्याला काही महिला बघू शकता. भंतेजीचं स्वागत पुष्पाने स्वागत या ठिकाणी महिलांद्वारे करण्यात येत आहे. बघू शकता हे भंते विनाचार्यजी आलेले आहे. भंते विनाचार्यसुद्धा आलेले आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर भंते विनाचार्य जसे आले स्वागत सुलभ. हम सब लोग साथ मिलकर मना रहे हैं. आप सभी का बहुत बहुत श्रद्धाओं के प्रति अपना आदर सत्कार और उनके प्रति अपनी मनोगता व्यक्त करें. तो दूसरा ये भी पल है कि आज नासिक की ये पावन धरती है जहाँ पर परम पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी की क्रांति भूमि भी कहा जाता है.
कि यहाँ की तीन ऐतिहासिक घटनाएं, चौदार तालाब की घटना घटी यहीं पर 13 अक्टूबर 1935 की घोषणा हुई और यहीं पर कालाराम मंदिर का आंदोलन हुआ। तो इस क्रांति भूमि पर भी हम लोग आज भंते सुगत जी, भंते संगरतन जी के उपस्थिति में एक भव्य संगदान और भोजन दान का आयोजन हुआ। तो आप सभी देख रहे हो। लो भंते जी दोस्त बात आप बोलो। ये लो भंते जी लो। बोला बंती, काय सांगाल बंतीजी, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संगदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे? आज या ठिकाणी परमपूजनीय भदंत ज्ञानेश्वर महास्तवीर कुशीनगर यांचं निधन 31 ऑक्टोंबर रोजी झालेलं आहे आणि आज या ठिकाणी शांतिदूत फाउंडेशन त्याचप्रमाणे संगा फाउंडेशन यांच्या वतीने आज नाशिक भिक्खू संघाच्या माध्यमातून इथे आपण भिक्खू संघाला भोजनदान आणि संगदानाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे आणि अगदी जवळपास 150 ते 200 भंतेजी आज या संगदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक राज्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पूजनीय भदंत ज्ञानेश्वर महास्तवीर यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। तेव्हा या ठिकाणी आज शांतिदूत फाउंडेशन त्याचप्रमाणे संगा फाउंडेशन यांच्या वतीने हा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर नक्कीच आपण भंतीजीचं जे सांगितलं जे ऐकलेलंच आहे, तर हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे जे बोधिवृक्ष आहे हे श्रीलंकेवरून आणण्यात आलेलं आहे आणि या बोधिवृक्षाला जे भेट दिलेली आहे भंते विनाचार्य यांनी, बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात भंतेगण या ठिकाणी उपस्थित आहे आणि या बोधिवृक्षाला वंदन करताना भिक्खू संघ या ठिकाणी आहे। सर्व भंतेजींना अगोदर पूर्ण राऊंड करू द्या। हां बिलकुल। थोडं साईडला एक अत्यंत सुंदर दृश्य जे आपण बघतो आहे नाशिक शहरामधून, हे सुंदर दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे नागपूर म्हणजे नाशिक शहरामधून दाखवतो आहो। नाशिक शहरामध्ये भंते संघरत्न यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी। आणि हे जे माझ्या पाठीमागं बोधिवृक्ष बघता आहेत आपण, हे बोधिवृक्ष जे आहे श्रीलंकेवरून या ठिकाणी 2023ला आणण्यात आलेलं आहे। मी संपूर्ण दृश्य पुन्हा तुम्हाला होत आहे। हे बोधिवृक्षाला वंदन आहे, बघू शकता। हे भिक्षू संघ जे आहे बोधिवृक्षाला वंदन करताना और महाबोधी महाविहाराचा जो ज्याने लढा दिला भंते विनाचार्य, ते या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहे। संपूर्ण देशभर जे आहे भंते विनाचार्य फिरत आहे आणि महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा जो आहे भंते विनाचार्य लढताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात भंतेजी या ठिकाणी जमा झालेले आहे। अतिशय सुंदर असं दृश्य मी तुम्हाला WH न्यूजच्या माध्यमातून म्हणजे नाशिक शहरामधून दाखवत आहो। उपासकसुद्धा आहेत आणि उपासिकासुद्धा या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता। हे आजीबाई या ठिकाणी आजीबाई आलेले आहे। खूपच असं सुंदर दृश्य मी तुम्हाला नाशिक शहरामधून दाखवत आहो। बोधिवृक्ष, संपूर्ण बोधिवृक्ष दाखवत आहे। श्रीलंकेवरून आणण्यात आलेला आहे बोधिवृक्ष, की भंतीजी आलेले आहे। आइए आइए, म्हणजे एक असं सुंदर दृश्य आपल्याला बघावयास मिळत आहे, बघू शकता। पूर्ण दृश्य दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील तुम्हाला नक्कीच। भंते विनाचार्य आणि संघा रत्न भंतेजी सोबत उभे आहे, पण बघू शकता संपूर्ण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला। मोठ्या प्रमाणात भंतेजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक परिणित, शांतिदूत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे संगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूजनीय भदंत ज्ञानेश्वर महास्तवीर
कुशीनगर यांचं गेल्या 11 दिवसापासून त्यांचं निधन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्यास बघावयास मिळत आहे. संपूर्ण भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित आहे नाशिकमध्ये. आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे की ज्यांनी काही महिन्यापूर्वी बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाचा लढा त्यांनी सुरुवात केला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण भारतामध्ये हा बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाचा लढा त्यांनी केला. असे पूजनीय भदंत विनयाचार्य या ठिकाणी विशेष त्यांची आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. तेव्हा मी संपूर्ण उपस्थित भिक्षू संघाला अशी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी जे बोधिवृक्ष आहे की आपण 2023ला की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते बोधिवृक्ष बुद्धगयेमध्ये होतं आणि जवळपास 2300 वर्षापूर्वी सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने घेऊन हे बुद्धगयेला घेऊन ती श्रीलंकेला गेली आणि त्या ठिकाणी जे अन्वतापूर आहे त्या ठिकाणी त्याची स्थापना केलेली आहे 2300 वर्षापूर्वी. आणि त्याच बोधिवृक्षाची फांदी आपण मागच्या 2023ला नाशिकमध्ये आपण आणलेली आहे आणि अशा पूजनीय महाबोधिवृक्षाची आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपण वंदना करणार आहोत. तेव्हा मी सर्व भिक्षू संघाला विनंती करेन की त्यांनी आपल्याला या ठिकाणी पूजा करायची. सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि सर्वांनी बोधिवृक्ष वंदना सोबत म्हणायची आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एक आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे तेव्हा सर्वांनी एक जरा मोठा राऊंड करा. बोधिवृक्षाला आता सगळं भिक्षू संघ जो आहे परिक्रमा करणार आहेत. बघू शकता हे संपूर्ण दृश्य नाशिकवरून मी WH न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. परिक्रमा बोधिवृक्षाला. गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं बोधिवृक्षाला भिक्षू संघाकडून जी आहे ही परिक्रमा झालेली आहे. तर नक्कीच नाशिक शहरामध्ये जे आहे हा असा अभिनव एक कार्यक्रम संघदानाचा या ठिकाणी
आयोजित केलेला आहे संघरत्न भंतेजी आणि या कार्यक्रमाला खास करून उपस्थिती म्हणजे जे महाबोधी विहाराचा जो लढा देत आहे भंते विनाचार्य या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अतिशय आनंदाची या ठिकाणी गोष्ट आहे की सगळं भिक्खू संघ एक होऊन या ठिकाणी संघदानाला उपस्थित झालेले आहेत आणि भंते विनाचार्य या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. तर नक्कीच हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला नाशिकमधून बुद्धलेणी या ठिकाणावरून दाखवतो आणि बुद्धलेणीच्या पायथ्याशी आहे एक भव्य असं जे आहे दीक्षाभूमीच्या आकाराचं स्तूप या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. बघू शकता हे स्तूप. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कमेंट करा. कोण्या शहरामधून कमेंट लिहितात ते सुद्धा लिहा. आणि महाबोधी महावीराचा लढा मजबूत करण्यासाठी भंते विनाचार्य यांनी एक आव्हान केलेलं आहे की 12 फेब्रुवारी 2026ला दिल्ली या ठिकाणी एक आंदोलन तयार केलेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आपला वेळ काढा आणि महाबोधी महाविहार मुक्तीसाठी तुम्ही दिल्लीला सुद्धा या. तर बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर दृश्य हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला नाशिक शहरातून दाखवलेलंच आहे. भंते विनाचार्याने जे आव्हान केलेलं आहे की 12 फेब्रुवारी 2026ला जे आहे दिल्ली येथे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला तुम्ही नक्की या आणि महाबोधी महाविहार मुक्त करण्यास तुमचाही सहभाग असू द्या. कारण लढाई ही मोठी आहे आणि ती लढाई जी आहे भंते विनाचार्य लढत आहे. युवा भंतेजी आहे आणि त्यांच्यासोबत संपूर्ण भारतातले जे आहे भंतेजी एक साथ आलेले आहे. संपूर्ण भारतभर भंते विनाचार्य या लढ्यासंदर्भात माहिती देत आहेत. तर नक्कीच तुम्हीसुद्धा नाशिककर या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि 12 फेब्रुवारी 2026ला दिल्लीला या. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.